सरकार, हाय हाय महिला विरोधी सरकार, अरे बीजेपी महिला विरोधी सरकार, हाय हाय, अरे बीजेपी महिला विरोधी सरकार, बीजेपी सरकार, हाय हाय, डॉक्टर समता को इंसाफ दो, अरे डॉक्टर समता को इंसाफ देना होगा, अरे डॉक्टर समता को इंसाफ देना होगा, सरकार, हाय हाय, अरे बीजेपी सरकार, हाय हाय। मुंबईत मरीन ड्राईव्ह परिसरातलं हे आंदोलन आपण पाहतोय आहे आणि अधिकच्या ज्या काही मोबाईल व्हॅन होत्या त्या सुद्धा आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी बोलावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। गिरगाव चौपाटीच्या परिसरात होणारं आंदोलन आता मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये होतंय आणि म्हणून सगळ्या आंदोलकांनी रस्ता जाम केल्यानंतर आता आंदोलकांना एक एक करून पोलिसांनी गाडीमध्ये डांबल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आंदोलकाला एक एक करून गाडीमध्ये डांबलं जातंय। महिला पदाधिकारी काँग्रेसच्या ज्या काय आहेत युथ काँग्रेसच्या त्यांनी सुद्धा डॉक्टरच्या वेशामध्ये हे आंदोलन केलेलं होतं। डॉक्टर जे घालतात ते ॲप्रॉन सुद्धा त्यांच्या अंगावर ते पाहायला मिळतं आणि त्या माध्यमातून निषेध आंदोलन जे आहे ते केले जात आहे। या चौपाटीपासून वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा प्रयत्न सगळ्या या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा होता, आंदोलकांचा होता आणि म्हणून पोलिसांनी खबरदारी घेऊन आंदोलन सुरू होण्यापूर्वीच गिरगाव चौपाटीच्या सगळ्या परिसरातून एक एक आंदोलकाला ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केलेली होती आणि म्हणूनच गनिमी कावा पद्धतीनं लोकेशन बदलून या सगळ्या आंदोलकांनी ट्रायडेंट हॉटेलच्या जवळून या आंदोलनाला सुरुवात केली आणि त्यानंतर पोलिसांनी आता या आंदोलकांना सुद्धा ताब्यात घेण्याची कार्यवाही जी आहे ते सुरू केलेली आहे। सध्या आंदोलनाच्या घटनास्थळी डीसीपी प्रवीण मुंडे त्याचबरोबर डीसीपी मोहित गर्ग आणि एसीपी दर्जाचे अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत। त्यांच्या माध्यमातून या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे आणि हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला जातोय कारण रस्ता जाम मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे। त्याचबरोबर गाड्या मोठ्या प्रमाणामध्ये अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला होता आणि आंदोलकांना म्हणून आता तातडीनं या ठिकाणाहून हलवलं जात आहे। त्याचबरोबर त्यांच्यावरती ताब्यात घेण्याची कार्यवाही सुद्धा केली जाते आहे। या सगळ्या आंदोलकांवरती गुन्हा सुद्धा दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्या पद्धतीची ही सगळी कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। जे आंदोलक बाहेर पडण्याचा पुन्हा मोबाईल व्हॅनमधून प्रयत्न करतायत, घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यावरती सुद्धा पोलीस आपण पाहतो की कशा पद्धतीनं जो काही आपला दबाव आहे तो टाकण्याचा प्रयत्न करतायत। त्याचबरोबर या आंदोलकांना पांगवण्याचा सुद्धा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता एक एक आंदोलक हे सगळे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत, त्यांना या पद्धतीने ही सगळी कारवाई जी आहे ती केली जाते आहे। घोषणाबाजी अजूनही या सगळ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे आणि आता युथ काँग्रेसच्या ज्या काही अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांना सुद्धा वेगळ्या गाडीत बसवून ताब्यात घेण्याची कारवाई करताना पोलीस पाहायला मिळत आहेत। काँग्रेस काय कारवाईची समता मुंडा के जो हुआ है क्या कार्रवाई? क्लीन चिट मिल गया। जब खुद की लड़की होगी तो एफआईआर नहीं करेंगे आप? सुसलात एफआईआर की मांग कर जी, जो एमपी वहाँ से भीड़ से है, जो रेप केस में जिसका नाम है, हर एक के ऊपर एफआईआर होना चाहिए सर, हर एक के ऊपर एफआईआर होना चाहिए। पाहतो की सगळ्या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांची कारवाई जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून केली जाते आहे। मात्र अजून सुद्धा जो गुन्हा दाखल झालाय त्यातल्या काही संशयितांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे आणि म्हणून त्या लोकांवरती सुद्धा संबंधितांवरती सुद्धा कारवाई व्हावी, गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आंदोलकांच्या माध्यमातून केली जाते आहे। मरीन ड्राईव्हच्या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक दिसत आहेत तर दुसरीकडे जे पर्यटक आहेत किंवा मोठ्या प्रमाणामध्ये मरीन ड्राईव्हवरती फिरण्यासाठी जे लोक येतात त्यांची सुद्धा दुसऱ्या बाजूला ही मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आहे। बग्यांची सुद्धा गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये मरीन ड्राईव्हच्या या सगळ्या परिसरामध्ये झालेले पाहायला मिळते आणि आता एक एक आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई काय होते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र गिरगाव चौपाटीवरती होणारं हे आंदोलन होतं आणि त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला होता। सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याची कार्यवाही पोलिसांनी सुरू केलेली होती आणि त्यानंतर छुप्या पद्धतीनं हे सगळं आंदोलक जे आहे ते मरीन ड्राईव्हच्या ट्रायडेंट हॉटेलपासून पुन्हा एकदा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी छुप्या पद्धतीनं सुरू केला आणि त्यानंतर पुन्हा रस्ता रोको करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता आणि आता आपण पाहतो की रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आलाय आणि या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा इथली वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्यात आलेली आहे। सगळ्या गाड्यांची जी काही वर्दळ आहे ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। मात्र अजून सुद्धा पोलीस गस्तीच्या मोडमध्ये आहेत आणि सगळ्या आंदोलकांना हटवल्यानंतर सुद्धा गर्दी जी बाजूला आहे त्यामध्ये काही काँग्रेसचे पदाधिकारी आहेत का
हे सुद्धा तपासलं जात आहे, शोधलं जातं आणि अजूनही आपण पाहतोय की काही कार्यकर्त्यांच्या हातामध्ये बॅनर आहेत, ते सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी वावरताना पाहायला मिळतात. मात्र त्यांच्यावरती सुद्धा ताब्यात घेण्याची कार्यवाही पोलिसांच्या माध्यमातून केली जाते आहे. मरीन ड्राईव्हच्या सगळ्या परिसरामध्ये